सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 43 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राणीने आता रोहितकडे बघून त्याच्यावर कमेंट्स करणाऱ्या आणि त्याला नजर लावणाऱ्या मुलीच्या कानाखाली दिली आणि तिथं रागात निघून आली. आणि रोहित तिच्या मागे मागे गेला आणि म्हणाला, राणी अगं काय झाले तुला? इतकी का वेड्यासारखी करतेस? राणी म्हणाली, काही नाही, माझा तुमच्यावर काही हक्क नाही ना, मग तुम्ही मला काही विचारू नका. आणि रोहित म्हणाला, मी कधी म्हणालो तुझा माझ्यावर हक्क नाही? आणि राणी म्हणाली, आणि आहे असं सुद्धा म्हणाल नाही, गप्प बसलात ना, याचा अर्थ काय होतो? आणि रोहित म्हणाला, हे बघ, आपण लग्न करताना जे एकमेकांना वचन दिलं ना, त्यापुरता तुझा माझ्यावर हक्क आहे. तू मला कामं सांगू शकते आणि माझ्याकडे पैसे मागू शकते, माझ्याकडे हट्टसुद्धा करू शकते. नॉर्मल नवरा बायकोसारखे आपण राहू शकतो आणि मीही तुझ्याकडे हट्ट करतो की. मग आणखीन काय हवं तुला? आणि आपण त्या बॉन्डवर लिहिलेलं मोडता कामा नये. आणि राणी म्हणाली, खरंच यांना कळतच नाही की हे मुद्दाम करत आहेत काय माहीत. नाही, हे मुद्दामच असं बोलत आहेत. सरांना चांगलंच कळतं की मला काय म्हणायचं आहे, पण मुद्दाम मला त्या बॉन्डची सतत आठवण करून देतात. याचा अर्थ मला वाटत होतं मी बॉन्डवर लिहून घेतलं आणि माझ्या मनासारखं झालं आहे, पण नाही, हे तर यांच्या मनासारखं झालं आणि ते आत्ता मला कळत आहे. पण मलासुद्धा ते सगळं नकोच होतं, पण आता हवं असं वाटतं तर काय करू? आयुष्यभर असंच राहायचं का? त्यांच्याकडे बघून तोंडाचं पाणी गिळत बसायचं का? राणी, चुकलं तुझं. कशाला अशी अट घालून ठेवलीस? तू अल्लड आहेस, असं राणीचं एक मन म्हणालं. आणि पुन्हा राणीचं दुसरं मन म्हणालं, पण अशी अट न ठेवणारी बायको त्यांना चाललीच नसती. त्यांची पहिली बायको बदल देशसेवा आहे. त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा करणारी बायको नकोय. आणि त्यांनी माझ्याशी लग्नच केलं नसतं जर मी इतर मुलींसारखी टिपिकल असती तर, असा विचार राणी करत होती. आणि त्यांच्या नात्याचं भविष्य काय, असं तिला वाटलं. आणि इतक्यात ती मुलगी तिथं आली तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन आणि म्हणाली, अजय, हे बघ, या मूर्ख मुलीनं माझ्या कानाखाली दिली, तू तिला जा विचार. आणि रोहित म्हणाला, हे बघा, तिच्याकडून चूक झाली, तिला असं करायचं नव्हतं. आणि तो मुलगा म्हणाला हिरोगिरी करत, ए मिस्टर, व्हॉट यू मीन? तिला असं करायचं नव्हतं आणि तरीही तिनं माझ्या गर्लफ्रेंडच्या कानाखाली दिली. तिची हिंमत कशी झाली? आणि माझी गर्लफ्रेंड आता तुझ्या गर्लफ्रेंडच्या कानाखाली देणार? आणि राणीनं रोहितला पाठीमागं सरकवलं आणि म्हणाली, ए, मी गर्लफ्रेंड नाही त्यांची, मी बायको आहे त्यांची, समजलं? तिचं मंगळसूत्र तिच्या ओढणीच्या मागून बाहेर काढलं आणि म्हणाली, बघ, आणि मी तुझ्या गर्लफ्रेंडच्या कानाखाली दिली कारण ती माझ्या नवऱ्याकडे बघत होती आणि तू किती हँडसम आहे, कडक आहे असं म्हणत होती. आणि मला सांग, तुझ्या गर्लफ्रेंडला जर असं कोणी म्हणालं तर तुला राग येईल की नाही? तू काय करशील त्या मुलाचं? आणि आता तो त्या मुलीचा बॉयफ्रेंड म्हणाला, हो, मला राग येईल, मला नाही सहन होणार माझ्या गर्लफ्रेंडकडे कोणी बघितलेलं. आणि राणी म्हणाली, तसंच मलाही राग आला, म्हणून तू तुझ्या गर्लफ्रेंडला आधी समजाव की इथे तुझ्यासोबत फिरायला आली ना तर तुझ्याकडेच बघ, दुसऱ्यांच्या बॉयफ्रेंडकडे आणि नवऱ्यावर नजर टाकू नको. आणि आता राणीला किती राग आलाय त्या मुलीनं रोहितला असं म्हटलं म्हणून. हे रोहित बघत होता आणि गालात हसत होता. आणि राणी किती भांडकुदळ आहे असं तो मनातल्या मनात म्हणाला. आणि ती मुलगी म्हणाली, ए, अगं तो दिसतोय हँडसम, मग बोलणारच ना आम्ही काय डोळे झाकून घ्यायचे का? आणि जर तुला हे सगळं नको असेल तर एक काम कर, तुझ्या नवऱ्याला कुलपाच्या आत ठेव किंवा पदराला बांधून फिर. असली कसली बायको आहेस ग तू, किती धाकात ठेवतेस त्याला? तुमच्या नात्यातनं मला काही फ्रीडम वाटतच नाही. आणि राणी म्हणाली, फ्रीडम असायला आम्ही अजून गुंतलोच नाही तर तू काय फ्रीडमच्या गप्पा मारतेस?
आणि ती मुलगी म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको असून नवरा बायकोसारखे राहत नाहीत का? आणि ती मुलगी रोहितला म्हणाली, आणि तुला सांगू का, या मुलीसोबत ना कोणत्याच नात्यात तू पुढं जाऊ नकोस, अजिबात नातं वाढवू नकोस. ती तुला श्वासही घेऊन देणार नाही. खूपच पजेसिव दिसते. बहुतेक तुम्ही लग्नाचं खूप लवकर विचार केला. आधी थोडा तिचा स्वभाव बघायचा, तिच्यासोबत फिरायचं आणि मग लग्नाचा विचार करायचा ना. आणि राणी चिडली आणि म्हणाली, फिरायचं म्हणजे काय गं? तुझ्यासारखं फिरायचं का? आणि लग्नाच्या आधीच गरोदर राहायचं का? मूर्ख कुठली. हिम्मत असेल तर लग्न करून फिर. आणि ती मुलगी म्हणाली, खरं आहे तुझं, तू लग्नच करणार, कारण तुझ्यावर कोणी प्रेमच करू शकत नाही, कारण तुझी तितकी लायकीच नाही, आणि म्हणून लग्न होऊनही तुझा नवरा तुझ्यापासून दूर आहे. आणि आत्ता तुझ्या कानाखाली मी देणार म्हणजे देणार, असं म्हणून ती मुलगी समोर आली आणि राणीकडे रागात बघत होती. आणि रोहितनं राणीला मागे सरकवलं आणि त्या मुलीला म्हणाला, हे बघ, मान्य आहे तिच्याकडून चूक झाली. तिच्या वतीनं मी माफी मागतोय, विषय सोडून दे. पण तू तिच्यावर हात उचलू शकत नाही, नाहीतर नाईलाजाने मला मध्ये पडावं लागेल. आणि आता तो मुलगासुद्धा त्या मुलीला समजावत म्हणला, डार्लिंग जाऊ दे ना, चल परत. आणि ती मुलगी तिथून राणीला शिव्या घालत रागात गेली. आणि इतक्यात राहुल स्वप्न आले. तसं चिडलेल्या राणीच्या पाठीमागून रोहित मुद्दाम लाडात मिठी मारली आणि म्हणाला, डार्लिंग सोडणार आहात? तसं राणीच्या शरीरात चलबिचल व्हायला सुरुवात झाली आणि तिनं इकडं तिकडं बघितलं, कोण आलं का. आणि तिला सपना राहुल दिसले. आणि आता त्यांच्यामुळे का होईना पण तो जवळ आलाय म्हणून राणी खूप खूप शहारत होती आणि मनापासून त्याचा स्पर्श फील करत होती. आणि आता तिनं सुद्धा रोहितच्या हातावर हात ठेवले आणि त्याला पहिल्यांदाच हळूवार स्पर्श करत प्रतिसाद द्यायला लागली. आत्तापर्यंत तो तिला पकडायचा, स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा, पण ती त्याला पकडत नव्हती. तो जेव्हा तिला मिठी मारायचा तेव्हा तिचे हात खाली असायचे. पण आता राणीनं सुद्धा त्याच्या हातावर हात ठेवले आणि रोहितला थोडं विचित्रच वाटायला लागलं. आणि तो लगेच विजेचा झटका बसावा तसा पाठीमागं सरकला आणि म्हणाला, अरे दादा वहिनी, तुम्ही शॉपिंग झाली का? आणि सपना हसून म्हणाली, हो भाऊजी, मी सगळ्यांसाठी शॉपिंग केली. आणि राणी, तू बाकी काही घेऊ नकोस गं, घरच्यांसाठी मी घेतलं आहे, तू तुला काय हवं ते घे. राणी मात्र आता त्याच्या स्पर्शानं लाजून सूर झाली होती आणि रोहित गोरा मोरा होऊन थोडा चकित होऊन तिच्याकडे बघत होता. आणि मग सगळे हॉटेलकडे निघाले आणि रोहित तिला म्हणाला, राणी, तू तसं का केलं? राणी म्हणाली, काय झालं सर, मी काय केलं? मी त्या मुलीच्या कानाखाली दिली, याबद्दलच बोलत आहात का तुम्ही? आणि तुम्हाला राग आला का? रोहित म्हणाला, ते तर आहेच गं, इतका हायपर व्हायची काय गरज आहे? कोणीतरी माझी स्तुती केली तर तुला राग का येतोय घालली? मी तुझ्यापेक्षा हँडसम आहे म्हणून जलस फील करतेस का? तसं राणीनं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, सर, तुमचं हे हँडसम शरीर आहे ना आणि गोरा गोमटा चेहरा आहे ना, नुसता मुलींना त्रास देण्यासाठी आहे. पण तुम्ही एकीला सुद्धा घास टाकत नाही. मग काय उपयोग तुम्ही हँडसम असून? रोहित आता हसला आणि म्हणाला, तुला सांगू का, माझे फ्रेंडसुद्धा असेच म्हणतात की रोहित, तुझी इतकी बॉडी आहे, तू इतका हँडसम तगडा आहेस, तू रोज जिम करतो, तर त्याचा काय उपयोग? पण मला सांग, लग्न हेच भवितव्य असतं का? लग्न झाली, मुलं झाली, आयुष्य संपलं ना. मग काय, मुलं शिकवा, त्यांना मोठं करा, म्हातारे व्हा आणि मरा, बस. इतकंच आयुष्य असतं का? माणसानं एखाद्या ध्येयासाठी जगलं पाहिजे. आणि राणी म्हणाली, सर, समाजात हेच तर सुरू आहे आणि हेच तर करायचं असतं. आणि रोहित म्हणाला, मला ते मंजूर नाही, मलाही नॉर्मल लाईफ आवडत नाही. आणि आता तू माझ्या घरच्यांसारखं मला भांडू नकोस या विषयावर, नाहीतर तुझ्यासोबत एका रूममध्ये राहणं मला अवघड जाईल राणी. आणि राणी नाक फुगून म्हणाली, सर, तुम्ही ना चुकीच्या ग्रहावर जन्माला आला. तुम्ही पृथ्वीवर नाही
तर एखाद्या अज्ञात ग्रहावर जन्माला यायला हवे होते, जिथे असलं काहीच होत नाही. आणि रोहित आता हसला आणि म्हणाला, बोलायला ना तू खूप पटाईत आहेस, अजिबात ऐकत नाहीस. पण तू मला टच का केला? असा तो तिला जाब विचारत होता, जशी राणी त्याला विचारायची. राणी म्हणाली, तुम्ही केलं ना टच, म्हणून मी पण केला. मग रोहित तिला समजावत म्हणाला, हे बघ राणी, जेव्हा मी तुला टच करतो ना, तेव्हा तू टच करू नकोस. आणि आपलं हे टच करणं आहे की नाही, ते नॉर्मल आहे ग, एकतर्फी असू दे, म्हणजे ना काही ऑड वाटत नाही, कळलं का? राणी थोडी हसली आणि म्हणाली, सर काय झालं, तुम्हाला ऑड वाटलं का? आणि रोहितला आता काय बोलावं कळेना. आणि तो म्हणला, नाही अजिबात नाही, मला का ऑड वाटेल, असं म्हणून पुढे गेला. आणि राणी हसून त्याच्या पाठीमागे गेली. मग राहुल आणि सपना एका ठिकाणी रील करत होते. दोघांनी हातात हात घेतले आणि छान चालत होते मोकळ्या रस्त्यावरून. राणीने त्यांचं शूटिंग केलं आणि राहुल म्हणाला, चल रोहित, तुमचंही रील करूया. आणि आता यावं लागणारच होतं. हनीमूनला आलो आणि असलं काही नाही केलं तर लगेच डाऊट येईल. आणि मग राणीनं त्याच्याकडे लाजून पाहिलं आणि त्यानं राणीचा हात हातात मागितला. राणीनं त्याच्या हातात हात दिला आणि रोहित तिच्या बोटावर त्याच्या बोटांनी दाब दिला रोहितनं. तसं राणीच्या शरीरात पुन्हा कळ उठली आणि राणीनं सुद्धा त्याला प्रतिसाद म्हणून त्याची बोटं दाबली, तिची बोटं दाबली त्याच्या बोटावर. तशी रोहितच्या शरीरात कळ निघायला सुरुवात झाली तिच्या स्पर्शानं. त्यानं तिच्याकडे बघितलं आणि आता अख्ख्या शरीरभर आग लागल्यासारखं झालं. तसं त्यानं पटकन तिचा हात सोडला आणि म्हणाला, राहुल म्हणाला, काय झालं रोहित, पकड ना हात. आणि रोहित चांगलाच कचाट्यात सापडला आणि तो मला, दादा एकच मिनिट हा, असं म्हणून त्यानं राणीचा चेहरा दुसरीकडे वळवला, तिचं मनगट पकडलं, थोडं बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला, राणी काय चाललंय तुझं? माझा हात घट्ट पकडू नकोस, नॉर्मल ठेव. राणी थोडी हसली आणि म्हणाली, सर मी काय केलं आणि कसं नॉर्मल ठेवायचं? तो तिला समजावत म्हणाला, अगं मी तुला टच केलं ना, तर तू न्यूट्रल राहायचं, काही वाटून घ्यायचं नाही. राणी म्हणाली, सर मी तुम्हाला टच केल्यानंतर तुम्ही न्यूट्रल राहता का? आणि तुम्हाला न्यूट्रल राहता येईल का? आणि रोहित तिच्या स्पर्शानं त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत म्हणाला, नाही राहता येत, म्हणून तर म्हणतो तू न्यूट्रल राहा, तू मला प्रतिसाद देऊ नको. आणि राणी, मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय, तू माझा शब्द मोडणार नाहीस, मला खात्री आहे. राणी म्हणाली, सर तुम्हाला न्यूट्रल राहता येत नाही, मग मला कसं राहता येईल? मी पण जिवंत माणूस आहे ना, आणि मला नाही वाटत हे नाटक जास्त काळ टिकेल. आता रोहितनं तिच्याकडे चमकून बघितलं आणि मला, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे राणी? म्हणजे तू घरच्यांना सगळं सांगशील की काय? हे बघ राणी, जर असं काही केलंस ना तर आई पहिली तुला घरातून हाकलून देईल. तू सुद्धा याच्यामध्ये सामील आहेस, कळलं का? आणि तुझ्या आईला काय वाटेल जर हे सगळं कळलं तर? याचा विचार कर. आणि राणीने आता तो सगळा विचार केला आणि घाबरली आणि गप्प बसली. मग गुपचूप रोहितनं तिचा फक्त हात हातात घेतला, पण आता तिनं फक्त तिचा हात त्याच्या हातावर टेकवला आणि त्या दोघांनी रील केली. आणि सपना म्हणे, राणी अगं तू हसत का नाही? राणी म्हणाली, ताई पोट दुखतंय ना म्हणून, माझं मूड नाही. आणि नाराज होऊन राणी पुन्हा रूमवर आली. आणि यांना कोणत्या भाषेत समजावं हे तिला कळेना. आणि त्याहीपेक्षा त्याचा विश्वासघात करायला नको असं तिला वाटलं. मग आज ते परत निघणार होते. सगळं पॅकिंग केलं. राणीनं आवर्जून त्याला सगळ्या गोष्टींची आठवण करून दिली. आणि मग बॅग गाडीमध्ये ठेवला. रोहित बिल करण्यासाठी रिसेप्शनवर गेला. सपना रोहित गाडीत बसले त्यांच्या. आणि राणी रोहितची वाट बघत गाडीच्या हँडलला पाठ टेकून उभा होती. ती मोबाईलमध्ये बघत होती. तिची मान खाली होती. आणि सगळं बिल पेड करून रोहितसुद्धा मोबाईलमध्ये बघत बघत गाडीकडे आला. आणि गाडीकडे येऊन त्याच्या सवयीप्रमाणे त्यानं गाडीच्या दरवाजाचा हँडल पकडण्यासाठी हात पुढे केला. आणि बाप रे, त्याचा नेमका टच राणीच्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये झाला, तिच्या अगदी नाजूक भागाला.
हँडल म्हणून रोहितनं भलतंच काहीतरी पकडलं होतं आणि तिचा तो भाग नेमका त्या हँडलजवळ आला होता उभा राहिल्यामुळे. आणि बापरे, राणी खूप मोठ्यानं दचकली आणि ओरडली. तिच्या हातातून मोबाईलच खाली पडला आणि तिचं हृदय खूप मोठ्यानं धडधड करत होतं. धडधड कसलं करत होतं, चक्क उडत होतं आणि ते छातीतून बाहेर येईल की काय असं तिला वाटलं. आणि रोहितसुद्धा खूप खूप लाजला आणि त्याला आता समोर स्विमिंग पूल होता, त्या स्विमिंग पूलमध्येच उडी द्यावी असं वाटत होतं. इतकी त्याला लाज वाटत होती आणि आता सॉरी म्हणण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे शब्द नव्हते. आणि हे मी काय केलं बाप रे, असं म्हणून त्यानं स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायला सुरुवात केली आणि खूप खूप म्हणजे खूप शर्मिंद झाला. राणीला आता धड लाजता सुद्धा येत नव्हतं, घाबरता सुद्धा येत नव्हतं, दचकता सुद्धा येत नव्हतं. आणि सगळ्याच तिच्या त्या संमिश्र भावना एकत्र झाल्या होत्या तिच्या आतमध्ये. आणि तिनं गुपचूप दरवाजा उघडला, मोबाईल घेतला आणि पाठीमागच्या सीटवर बसली. आता कोणत्याही मुलानं डायरेक्ट तिथे हात लावल्यावर काय होणार एका मुलीचं, तसंच राणीचं झालं. आणि रोहितसुद्धा फार फार चपापला आणि ड्रायव्हिंग सीटवर गुपचूप बसला. तिला बसायला ये पुढे असं सुद्धा म्हणालाच नाही. आणि खूप मोठा प्रवास करायचा होता त्यांना आणि गाड्या सुरू झाल्या. राणी आता इकडे तिकडे बघायची आणि जेव्हा त्याच्याकडे नजर जाईल तेव्हा खूप घाबरायची. हे त्यानं मुद्दाम केलं नव्हतं, तिच्याही लक्षात येत होतं. आणि बाकी कोणी बघितलं असेल तर काही खरं नाही, म्हणून ती लाजली. आता रोहितला कधी कधी आरशामध्ये तिचे डोळे दिसायचे, चेहरा दिसायचा, पण ती बाजूला बघते असं वाटायचं. आणि मग त्यानं गाडीमधली छोटी डायरी घेतली, त्यावर स्वारी लिहिलं आणि राणीच्या अंगावरती चिठ्ठी फेकली. राणीनं ते बघितलं आणि ती चिठ्ठी जवळ ठेवली. रोहितला खूप अपराधासारखं वाटत होतं. मी तिला दूर राहायला सांगतोय आणि मीच तिच्याजवळ जातोय. आणि आजचा टच खूपच खराब होता असं म्हणून त्यानं आणखीन 4-5 चिठ्ठ्या डायरेक्ट लिहिल्या आणि सॉरी सॉरी सॉरीच्या आणि तिच्या अंगावर एकामागून एक फेकल्या. आणि राणीनं नेहमीप्रमाणे एकदाच म्हणालं की सर, तेवढा टच अलाउड आहे, तुमचं काही नाही चुकलं. मग त्याचा जीव भांड्यात पडणार होता. आणि आता राणीनं ते सगळं गोळा केलं आणि त्या प्रत्येक चिठ्ठीच्या मागे थोडं हसूनच इट्स ओके असं लिहून सगळ्या चिठ्ठी त्याच्या शेजारच्या सीटवर ठेवल्या. आणि त्यानं त्या वाचल्या आणि त्याला थोडं रिलॅक्स वाटलं. पण आता राणीची हालत मात्र खराब झाली होती. इट्स ओके म्हणून तिनं त्याला नेहमीसारखा कम्फर्टेबल केलं, पण तिच्या मनाची हालत त्याला समजतच नव्हती. मग पुन्हा एके ठिकाणी रिलॅक्स होण्यासाठी सगळे उतरले आणि राणी रोहितकडे बघतच नव्हती. आणि आता रोहित मात्र नाश्ता करून पुन्हा आतमध्ये बसताना राणी पुन्हा तिच्या पाठीमागच्या सीटकडे बसायला गेली आणि दरवाजा उघडणार इतक्यात रोहितनं गुपचूप पुढचा दरवाजा तिला उघडून दिला आणि त्याच्या जागेवर जाऊन बसला स्टेअरिंग पकडून. आणि मग राणीसुद्धा पाठीमागे न बघता पुढे बसली, पण त्याच्याकडे बघत पण नव्हती ती अजिबात. आणि आता तिला सांगायचं होतं की सीट बेल्ट लाव. समोर ट्रॅफिक पोलीस होता, पण तिच्याशी न बोलता त्यानं डायरेक्ट तिच्यावर हक्क दाखवत तिच्या अंगावर झुकून बेल्ट घेतला आणि गुपचूप बसवला आणि पुन्हा ड्रायव्हिंग करायला लागला. आणि तो अचानक असा अंगावर झुकल्यामुळे राणी पुन्हा चकित झाली. त्याचा खांदा तिच्या छातीला लागला, त्याचं नाक तिच्या गालाला टच करून गेलं आणि ती मनात म्हणाली, काय चाललंय यांचं? मला गृहीत धरतात का? कसेही अंगावर येतात, कसेही टच करतात आणि तरीही मी काहीच वाटून नाही घ्यायचं का? मी पण माणूस आहे ना हो, असं काय करता? माझ्या मनाची अवस्था मी कुणाजवळ बोलू, कुणाला सांगू? मी कोणाशीच बोलू शकत नाही. मी अशी मूर्ख आहे जी आधी नवऱ्याचा स्पर्श नको म्हणून हट्ट करत होती आणि मी खुश आहे हे दाखवत होती त्यातच. पण आता मला नवरा हवा आहे म्हणून मी हट्ट करते आणि त्यांच्याशिवाय मी खुश नाही. आणि आता त्याला कधी जाणीव होईल या सगळ्यांची, राणीच्या नाजूक भावनांची तो कधी कदर करेल असं वाटून राणीचे डोळे पाण्यानं भरले. आणि इतकी नेहमी बडबड करणारी राणी आता माथेरानपासून घर जवळ आलं तरी बोललीच नाही आणि तोही बोलला नाही.
त्या घटनेनं दोघेही अबोल झाले होते. दोघेही नवरा बायको होते आणि नवरा बायकोमध्ये हे नॉर्मल असतं. पण या दोघांना कधी कळणार? आणि आता रोहित त्याच्या तंद्रीत निघाला होता. राहुल सपना पुढे गेले होते. घर अगदी जवळ आलं होतं आणि अचानक रोहितच्या गाडीला 3-4 टू व्हीलर आडव्या आल्या. रोहितनं ब्रेक दाबला आणि त्यानं समोर बघितलं आणि तो घाबरला. कारण समोर त्याच्या मित्रांचं टोळकं होतं आणि आता त्याच्या शेजारी राणी होतीच. आणि आता राणीला कुठं लपवावी त्याला कळेना. आणि आता मित्रांसमोर लग्नाचा भांडाफोड होणार म्हणजे होणार असं त्याला वाटलं. आणि आता काय करेल रोहित? राणीला त्या सगळ्यांपासून लपवण्यासाठी आणि लग्नाचं सत्य कळू नये म्हणून हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.